चला जय दुर्गा टेमगरपाडा आपण त्वरित आपली सनवेड जोडी पाठवा। आमचे तिन्ही ऑफिशियल पंच आपण देखील खेळपट्टीवर जायचं आहे। गावदेवी रांजणोली संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी खेळपट्टीवर पोहोचलेले आहे। सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून मी कालराम केनी शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत करतोय। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंत ठाकरे ट्रॉफी 2022 या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आणि या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर आजच्या दिवसाची शेवटची प्री क्वार्टर फायनल मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल। चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया। चला मनोजी गुलवी आपण देखील आपली सलमेड जोडी लवकरच खेळपट्टीकडे रवाना करायची आहे। धन्यवाद। आणि अगदी सुनील दिवेकर आणि मनोज गुलवी ही जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। अगदी एका बाजूला विनोददादा ठाकरे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला मनोज गुलवी यांचा संघ। बिग फाईट दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ आहेत। बघूया कुठला संघ कुठल्या संघावर विजय संपादन करतोय। अगदी पहिल्या सामन्याचा विचार केला तर गावदेवी रांजणोली संघाने गावदेवी सोनाले संघाला चारी मुंड्या चित केलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये। मनोज गुलवी आणि संतोष दिवेकर चला जय दुर्गा टेमगरपाडा आपला राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी मनोज गुलवी साहेब कोणी असेल तर आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवा। आपण पाठीराखा असला तरी चालेल या आपण काय हरकत नाहीये। संतोष देवेकर आहेत नॉन स्ट्राइक वर आणि स्ट्राइक वर आहेत मनोज गुलवी कालच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्यांनी श्री अष्टविनायक ठाकूरबारा संघाला पराभूत केला होता। अगदी 3 मध्ये 13 होत्या 4 मध्ये 14 बनवल्या चेंडू देखील राखून सामना जिंकला होता। पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट खेळायचा होता। शॉट थर्डमॅन वरून चेंडूला विनोददादा ठाकरे यांनी फील केलं होतं। एका धावेनी आपलं संघाचं आणि वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे मनोज गुलवी यांनी। तर निश्चितच विष्णूजी ठाकरे श्री अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे खेळाडू यांनी विनोददादा ठाकरे यांच्या संघासाठी ऑल दी बेस्ट केलेले। धन्यवाद विष्णूजी ठाकरे। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत। बघा एसटी रक्षक बघा किती दक्ष आहेत। अगदी एसटी रक्षक कसा असावा तर एसट्यांचं रक्षण करणारा आणि इथे रवी भांबरे यांना आपण पाहतोय एसट्यांपासून अगदी जवळ। जगनजी भोईर साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले 30 गावावरून आलेले आहेत। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी विनोददादा आणि रवींद्र भांबरे साहेबांचे ते मेहने आहेत। धन्यवाद। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पंडित भोईर यांच्याकडून बक्षीस लागले विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये गावदेवी रांजणोली संघासाठी पंडित भोईर यांच्याकडून बक्षीस दिले जाईल। धन्यवाद। अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलेला आहे। बघा विनायक यांनी आज आपल्या नावाची छाप या स्पर्धेच्या माध्यमातून सोडलेली आहे। अगदी पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक देखील पटकावलं होतं। विनोददादा ठाकरे यांच्या जोडीला सलामीला आले होते आणि दोन्ही जोडीनी अगदी नाबाद सामना जिंकला होता। फलंदाज जालिंदर येत आहेत। बघूया संतोष देवीकर मात्र सस्त्यामध्ये बाद झाले अगदी 0 धावसंख्येवर।
पुढील चेंडू अतिशय चांगला ड्राईव्ह फटका आपण पाहतोय. गॅप शोधली, कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडूला 4 धावांसाठी अप्रतिम फटका मनोज गुलवे यांच्या बॅट मधून. जगनजी भोईरसाहेब हे आम्हाला या स्पर्धेसाठी आज प्रमुख अतिथी म्हणून इथे लाभलेले आहेत. मी गावदेवी 40+ रांजनोली व जय रिस्पोर्ट रांजनोलीच्या वतीनं तसेच विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2022 मध्ये. धावसंख्या झाली ती 5 वर खेळतायत मनोज गुलवी. तर नॉन स्ट्राईकला जालिंदर. मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ. शेषा इथे मोठा फटका. बघूया, उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. चेंडू काऊ कावणारी त्यांच्यावरून 6 धावांसाठी दणदणीत षटकार. अगदी पहिल्या 4 मध्ये फक्त एकच होती, त्यानंतर 2 मध्ये 10. यालाच खरं क्रिकेट म्हटलं जाते. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ मित्रांनो म्हटलं जातोय. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. अगदी 10 धावा आल्या शेवटच्या 2 मध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 1-11 वर. मनोज गुलवे यांनी काल देखील चांगली फलंदाजी केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी सामनावीराचं पारितोषिक देखील त्यांनी पटकावलेले आहे. अगदी 57 धावा चेस करायच्या होत्या श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर आणि शेवटच्या 4 मध्ये 13ची आवश्यकता होती. 14 बनवल्या, एक चेंडू देखील शिल्लक ठेवला. बघूया, जालिंदर अगदी चांगल्या लुक मध्ये, कॅप आणि बूट मात्र चांगले चमकतात. गोट्या पहिला चेंडू लेटकट करायचा होता, गती चांगली होती. यष्टीरक्षक बघा किती दक्ष आहेत. रवी भामरे डॉट चेंडूनी सुरुवात केलेली. राऊंड द विकेट. गोलंदाज गोटीराम. पुढील चेंडू. या इथे पुन्हा एकदा तसंच खेळायचं होता. बघा, नॉन स्ट्राईकचा बॅटमॅन चांगल्या टच मध्ये आहे, तर समोरच्या सहकार्यांनी अगदी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. मात्र इथे 2 चेंडू सलग डॉट केलेले आहे जालिंदर आणि थोडस दर्पण वाढलेलं आहे फलंदाजावर. पहिल्या 6 मध्ये 11 होत्या, आता 8 मध्ये 11. हा चेंडू देखील त्रिफलाचित बाद. बघा, लिस्ट्रिक वाकवलेली आहे आणि अगदी 3 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. एक फलंदाज बाद. गोटीराम यांच्या गोलंदाजीतून चांगली सुरुवात. अगदी पॉवरफुल सुरुवात आहे आणि निश्चितच बंटा येत आहेत क्रमांक 4 वर. आणि निश्चितच प्रेमनाथ नाईक सर आणि सूर्यकांत मोरे सर या संघाचे मोठे चाहते आहेत. सूर्यकांत मोरे सर स्वतः जयदुर्गा टेंभुर्णपाडा संघाचे यष्टीरक्षक खेळाडू आहेत, चांगले पंच आहेत. आणि प्रेमनाथ नाईक सर निश्चितच या संघाच्या बरोबर अगदी सावलीप्रमाणे नेहमी उभे राहिलेले आहेत. वेलकम प्रेमनाथजी नाईक सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. निश्चितच पेशाने शिक्षक आहेत आणि गोंदवली जिल्हा परिषद शाळेमध्ये ते मुख्याध्यापक म्हणून देखील होते. आमच्या जिल्हा परिषद मानकुली शाळेमध्ये देखील सरांनी आपली सेवा दिलेली आहे. या इथे बंटा याच्यासाठी हा चेंडू अगदी ऑफसाइड रिजन मध्ये खेळलेत. नरेश चेंडूला उचलतील. 1 धाव कंप्लीट. एका धावेने अगदी 4 चेंडू मध्ये 1 धाव इथे खर्चित केलेली आहे गोटीराम यांनी. धावसंख्या पोहोचते ती 12 वर, म्हणजे 10 चेंडू मध्ये इथे 12 धावा. बघूया आता फलंदाज असतील मनोज गुलवी. 6 मध्ये 11 आणि 10 मध्ये 12 आल्या. मनोज यांच्यासाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. 1च धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण.
कव्हर पॉइंट रिझन मधून स्वतः गोलंदाजाने चेंडूला उचलला होता. बंटा एक डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. बघूया 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या 13. गोटीराम दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डावखुऱ्या फलंदाज बंटा याच्यासाठी ओव्हर द विकेट मार्गस्थ होतील. या इथे फटका खेळलेत. बघूया उंची जास्त लांबी देखील तेवढीच. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी बंट्याच्या बॅट मधून येतोय षटकार आणि आता षटकारांनी धावसंख्येला चांगला आकार येतोय. धावसंख्या झाली ती 2:19. 9.50 सरासरीनं 2:19 अगदी घरच्या मैदानावर गावदेवी 40+ रांजणोली संघ खेळताना आपण पाहतोय. बघूया मी तर म्हणेन की या सामन्यातून जयदुर्ग टेमगरपाडा संघापेक्षा गावदेवी 40+ रांजोली संघाच्या खेळाडूंवर जास्त दबाव असेल कारण की घरच्या प्रेक्षकांना जास्त अपेक्षा असतात. बघूया सामना मात्र दोन्ही संघांकडून चांगला खेळला जाईल कारण की सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या आणि अंतिम 4थ्या दिवसातील शेवटची मॅच म्हणजे फ्री क्वार्टर फायनल मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज निलखंड भोईर. शॉर्ट रनअपने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मनोज गुलवी यांच्यासाठी टेचच्या अंदाजानं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोडून दिला होता. पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 2-0. 20 धावा झालेली आहेत. बरोबर 10ची सरासरी आलेली आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. इनसाइड आउट अगदी देखना फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. अतिशय चांगला फटका. बघा चेंडूची लाईन अँड लेंथ लवकर ओळखली होती आणि इनसाइड आउटचा चांगला फटका खेळली होती. एक्स्ट्रा कव्हर एजंटच्या वरून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे गेला होता. 1 बाउंड 4 धावांसाठी आणि 4 धावींनी संघाची धावसंख्या झाली ती 24. अगदी वीर तानाजी दापोडे संघ देखील या सामन्याकडे बारकाईने लक्ष ठेवू नये की आमच्या संघासमोर कुठला संघ पुढील लढत खेळण्यासाठी येईल. या इथे अगदी स्टँड अँड डिलिव्हर आय एम हॅन्डसम अप्रतिम फटका. बघा जेव्हा चेंडू आणि बॅटचा मिलाप झाला होता एक सुमधुर आवाज आला होता आणि त्या चेंडूवर मोहर लागली होती 7 धावांची. वा काय फलंदाजी आहे. निलखंड भोईर यांच्यावर आक्रमण. अगदी संघातील मुख्य खेळाडू आहेत. पहिला चेंडू वाईट त्यानंतर चौकार आणि षटकार म्हणजे मनोज गुलवी यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. अगदी चांगली फलंदाजी. दे दनादन ठोक्कम ठोक फलंदाजी. पुढील चेंडू. हा चेंडू अगदी वेगाने हाताळला होता. फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक देखील बीट झाले होते. बाईचा इशारा होतोय पंच सुनील म्हात्रे सरांचा. एक धाव ही सोन्याच्या भावाप्रमाणे असणार आहे. अगदी क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला एका गुणाची फार मोठी किंमत मोजावी लागते. धावसंख्या झाली ती 31 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज निलखंड भोईर. डावखुरे फलंदाज बंटायच्यासाठी ओव्हर द विकेट फुल टॉस. मात्र चेंडूचा हवा तसा समाचार घेता आला नाहीये. फलंदाज आणि निश्चितच इथे पंचांचा भीमरचा इशारा आला. बघा 1+1 2 धावा येतील. अगदी मी तर म्हणेन की पंचांचा चांगला निर्णय. थोडासा हायटेड चेंडू होता. फलंदाजाच्या कमरेपेक्षा उंचीवर चेंडू हाताळला होता आणि पंचांनी अगदी चांगला निर्णय दिलेले आहे. 2 धावा आल्या. दोन्ही धावसंख्या झाली ती 33. पुढील चेंडू हा फ्रीट
आणि फ्री चेंडू कोणासाठी तर मनोज गुलवी यांच्यासाठी. ही तर पर्वणीच असेल, बघूया. आणि हा चेंडू देखील चांगला फास्ट हाताळला होता, अगदी चांगली गती दिली होती, गतीने बीट केलं होतं फलंदाज मनोज गुलवे यांना. फ्रीडच्या चेंडूची अगदी डॉट चेंडूनी समाप्ती झालेली आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शेष असावा. धावसंख्या येते 33. गोलंदाज पुन्हा एकदा निलखंड भोईर. या इथे अतिशय चांगला हेलिकॉप्टरच्या अंदाजाने उडवण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅट चांगली फिरवली होती. बघा मनोज गुलवी यांची प्रॅक्टिस आहे मला वाटते चेंडूवर. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि धोनीच्या अंदाजाने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. चांगले चेंडूची हाताळणी. यानंतर चेंडू ऑन साइडला खेळलेत. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. अजूनही येतोय मनोज गुलवी यांच्या बॅट मधून षटकार. अगदी बघा आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की तिन्ही गोलंदाजांनी अगदी शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्लेले आहे. आणि मला वाटतं मनोज गुलवी यांनी 2 मारलेले आहेत आणि बंटा याच्या बॅट मधून 1 षटकार. आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. आता थोडेस चिंतेचं वातावरण, थोडीशी चर्चा करायला भाग पाडलेले आहे गावदेवी 40+ रांजणोली संघाच्या गोलंदाजांना. अगदी 20 धावा खर्च केल्या निलखंड भोईर यांनी. बघूया शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन गोलंदाज नरेश आलेले आहेत. बंटा स्ट्राईक वर असतील. दोन्ही संघ अगदी एकाच ताकदीचे संघ आहेत. जयदुर्गा टेमगरपाडा आणि गावदेवी रांजणोली. इथे पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू वाईटच्या स्वरूपात 1 धाव येईल. धावसंख्या झाली ती 40. 40 धावा. गोलंदाज राऊंड द विकेट. बंटासाठी अतिशय चांगला फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय गोलंदाज नरेश यांनी. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या झाली ती 41. 41 झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज गुलवी स्ट्राईक वर आहेत. आतापर्यंत मनोज गुलवी यांच्या बॅट मधून 28 धावा आलेली आहेत. चांगली फलंदाजी. 28 + 6 अगदी 34 वैयक्तिक आणि संघाच्या झाल्या त्या 47. काय फलंदाजी, काय फलंदाजी. बघा एक हाती किल्ला लढवतोय. 1 मॅन आर्मी ची भूमिका अदा करतोय. भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूचं देखील खूप मोठे नाव आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाकडून रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूंनी गाजवलेले आहे. 34 धावा झाल्या वैयक्तिक. 34 धावा संघाच्या झाल्या त्या 47. या इथे पुन्हा एकदा हवाई फायर. अगदी आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा दणदणीत षटकार. अगदी बघा दोन्ही मेन गोलंदाजांनी इथे टार्गेट केलेले आहे. निलखंड भोईर आणि नरेश यांना. धावसंख्या झाली ती 53 धावा. अगदी दे दनादन फलंदाजी. 34 नंतर 6 म्हणजे 40. बघूया या स्पर्धेची दुसरी 50 करतोय का फलंदाज मनोज गुलवी. कारण याआधी गावदेवी अंजूर संघाच्या दिलीप तरे यांनी गुरुदत्त मानकुली संघाविरुद्ध 62 धावांची खेळी साकारलेली आहे. 40 झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संघाची धावसंख्या 53. बघूया अशी फलंदाजी करतायत असं वाटतंय की 50 देखील पूर्ण केली जाईल.
मात्र ते नरेश यांना मान्य होईल का? 3 चेंडू शेष. बघूया. मनोज गुलवी ऑन द फायर. 40 झाल्यात मिस टाइम आणि ते फलंदाज झेलबाद. अगदी चांगला निर्णय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपून 40 या धावसंख्येवर मनोज गुलवी बाद झाले आहेत. निश्चितच या फलंदाजासाठी एकदा टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 40 धावा केल्या आहेत. वय वर्ष 45 प्लस. जितू मानेरकर आणि सुभाषजी ठाकरे यांचं देखील मंचावर शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. जितूजी मानेरकर आणि BCF क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुभाषजी ठाकरे यांचं देखील मंचावर शुभागमन झालं. वेलकम. धावसंख्येत 53 ने शेवटच्या आणि अंतिम चौथ्या षटकाचा खेळ हा मार्गस्थ आहे आणि 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. फलंदाज बंटा राऊंड द विकेटनी, गोलंदाज नरेश. इथे लाईन चांगली आहे. अगदी चांगला चेंडू. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. बघा, सलग 2 षटकार खाल्ल्यानंतर मनोज गुलवी यांना जेलबादच्या स्वरूपात बाद केलं. त्यानंतर बंटा याच्यासाठी 5वा चेंडू निर्धाव टाकलेले. म्हणजे पहिल्या डावातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या फेरीचा हा आजच्या चौथ्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. 53 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव येईल. अगदी चांगली वापसी केलेली आहे. सलग 2 षटकार खाल्ल्यानंतर सलग 3 चेंडू, 2 निर्धाव आणि 1 विकेट. निश्चितच व्यासपीठावरती जगनजी भोईर तिसगाव, जितूजी मानेरकर एलकुंदे आणि सुभाषजी ठाकरे ठाकूरपाडा, भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष. तर निश्चितच आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहतात स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरी रांजणोली इथून गावदेवी 40+ व JR स्पोर्ट रांजणोली आयोजित केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा मेगा फिनाले डे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ क्वालिफाय झालेले आहे आणि कालच्या दिवसातून जय कालिका माता खारबावा संघ सुपर 4 मध्ये आलेले आहे. बघूया आजच्या दिवसातील अंतिम विजेत्या संघाबरोबर या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मॅच जय कालिका माता खारबाव संघासमोर खेळवली जाईल. या सामन्यातून विजेता संघ वीर तानाजी दापोडे संघाबरोबर पुढील लढत खेळेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अगदी प्रथम फलंदाजी करताना 53 धावा बनवल्यात आणि 54 धावांचं लक्ष आहे. तर चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. जयदुर्गा टेमगरपाडा आणि गावदेवी 40+ रांजणोली संघाने देखील आपली सलमीर जोडी खेळपट्टीकडे रवाना करायची. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रातून अगदी दुसऱ्या फेरीची महत्वपूर्ण लढत दोन संघादरम्यान मैदानातून
खेळली जाते. वेलकम प्रेमनाथजी नाईक सर आणि सूर्यकांत मोरे सर, वेलकम. हरेशजी शेट्टी देवदास हॉटेलचे मालक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. चोपन्न धावांचं लक्ष आहे. बघूया फलंदाजीसाठी सलामीर जोडी विनायक आणि विनोदजी ठाकरे. पहिला सामना अगदी दोन्ही या खेळाडूंनी जिंकून दिला होता, गावदेवी सोनाले संघाच्या अगेन्स्ट. तर मित्रांनो मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. दुसऱ्या डावातून माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर येणार. हॅलो हॅलो. धन्यवाद कालूजी. सलामी गोलंदाज दिनेश आणि पहिला चेंडू पेस करताना लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. बघूया, पंच वाईटचा इशारा करतात. या अवंतर धाब्याने श्री गणेश होतोय या ठिकाणी रांजोडी संघाचं. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिलं षटक करतात तो गोलंदाज दिनेश. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंच आता मात्र नो बॉलचा इशारा करतात. निश्चितच पट्टीच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण आता त्यांना पाहिलं होतं. गोलंदाज दिनेश याला पॉपिंग क्रिस तिला कुठेतरी क्रॉस करून गेला चेंडू आपण पाहिला होता. दिनेशाच्या माध्यमातून पंच नो बॉलचा इशारा करतात. फ्रीट देखील असेल हा चेंडू, सर्वात महत्वाचं हा चेंडू फ्रीट असेल. एक धावेने सगळ्या धावसंख्या 2 वर पोहोचते. चला प्लीज वेलकम या, स्पीडअप करा. बघा हा चेंडू देखील फ्रीट आहे. काय कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला, दुसरा, तिसरा चेंडू वाईट आहे. संघाला धोक्याची सूचना देणारा गोलंदाज आपण पाहतोय दिनेश. वारंवार चुका चुका आणि चुका. आतापर्यंत कुठल्याही चेंडूची फेक नाहीये. धावा किती आल्या? 7. बघा दोन पंच एक बघून डिस्कस करतात. फलंदाज एक्झिट आपल्या पॉपिंग क्रीज होता की नाही. दोन्ही
पंचांच्या माध्यमातून डिस्कस केलं जातं. फलंदाज निश्चित पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता की आतमध्ये. चला जास्त वेलकम हेमंतजी भोईर, बीर तानाजी दापोडे या संघाचे एक नामांकित क्रिकेटर. सर्वात महत्त्वाचं अतिशय डिसिप्लिन, अतिशय शिस्तबद्ध असा खेळाडू आहे. हे बंद कर दे बाबा. आतापर्यंत आपण थर्ड ऑलिम्पिकची उपलब्धता दिलेली नाहीये. हे पंखा बंद कर, हे आवाज येते याच्यात. तुमचा तुम्ही ताडम पार नाही त्यांना बघायला सांगा लागेल ना, मग त्यांना सांगा लागेल ना. आतापर्यंत तिसऱ्या पंचांची उपलब्धता आपण या स्पर्धेमध्ये घेतलेली नाहीये. हा चेंडू मला वाटतं देखील वाईट आहे ना. यस, अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चांगल्या चेंडूची फेक. एक धाव घेण्याची बऱ्याच विषयानंतर हा चेंडू कुठेतरी आपण चांगला पाहिला. एक धाव मिळते फलंदाजाला, एक धावणी सगळ्या धावसंख्या, एक धावणी पुरस्कृत धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी मात्र सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. एक चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलं होतं. चेंडू शॉट पाहिला आपण पाहिला. बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श झाला तर विनोदी केला, पण स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. या एक धावेने धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 10. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. आता मात्र थोडासा गोलंदाज कुठेतरी स्वतःला कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र त्याच्या गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख सुंदर उत्कृष्ट गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. विजयाचं मोठं लक्ष, निश्चित मोठ्या लक्षात पाठला करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज दिनेश साईक रोटेट करतो. बिरेक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आहे. फटका पासतोय. वेल जज कॅच, अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल. उद्योजक आणि खास करून शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पोर्टबेल संघटनेचे सन्माननीय सदस्य देखील आहेत. स्वराज्य कशेळी या संघाचे सर्व आहेत. मान्य श्री गणपतजी भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद गणपतजी भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. या ठिकाणी मात्र विनोद यांच्या बॅट मधून देखील कमालीचा फटका.
आउट ऑफ पार्क षटकार. बघा विनोदजी, तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी असेल. आपल्या बॅट मधून अजून जरी एक षटकार आला तर जैन चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅच प्राइज आहे. एक आलेला आहे आणि एक न्यायचा आहे. शेवटचं चेंडू मला वाटतं बाकी आहे. दिनेश फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतोय. जेडी स्पोर्ट टेमघरपाडा संघाच्या माध्यमातून चुका भरपूर झालेल्या आहेत. प्रथम गोलंदाजीकडनं गोलंदाजीच्या माध्यमातून आपण चुका पाहिल्या. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आता पाहिलं तर बंटा याला मात्र तो चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 18. काय कमालीची बॅटिंग आपण पाहिली. चांगल्या धावा देखील आलेल्या आहेत. जरी लक्ष मोठं असलं तरी षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. येणारी 18 चेंडू पिच्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. गोलंदाज रामू आलाय का? रामू दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज रामू. चला प्लीज आपण देखील थोडंसं स्पीड करायचं आहे. कमी वेळ घ्यायचा आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी गणेशाला. येणारे 18 चेंडू बीजेसाठी अजून 36 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी. रामू एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू पेस करताना ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय. फेक मात्र निश्चित आपण पाहतो थोडीशी अंडररम. मात्र तिसरी धावेसाठी फलंदाज विनोद हा बाद होतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 20. गोलंदाज सजितो मार्गस्थ 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मार्क करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल आपण द्वारकानाथ याला पाहतोय. द्वारकानाथ चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील. या ठिकाणी मात्र फलंदाज गणेश बाद होतोय. पहिली ती अति वेगाने प्राप्त झाली ती दुसऱ्या धावेचा मग मात्र आवडता आणि दुसरी धावे घेण्यासाठी थोडासा प्रवृत्त झाला होता. आपली पॉपिंग क्रीज कुठेतरी सोडून होता. दक्ष पाहिला आपण गोलंदाज झाला आणि फलंदाज बाद होतोय गणेश. नेक्स्ट बॅट्समॅन निलखंड येतोय.
फटका द्वारकनेच्या बॅट मधून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. कमालीचा फटका होता. चेंडूची लाईन लवकर हिट केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून पाहिला. संघ धावसंख्या 6 ने द्वारकनेच्या बॅट मधून येतोय. 7 धावांनी संघात धावसंख्या 28 वर पोहोचते. पाकिट जे पहिले पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. द्वारकनेच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. फक्त 20 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतोय रांजोड या संघ. हॅट्रिक. कमालीची बॅटिंग. धन्यवाद धन्यवाद. काय स्टेजवरून देखील सेलिब्रेशन केलं जातं. डिस्को डान्सर. आय एम ए डिस्को डान्सर. मला वाटतं भिवंडीचं मिथुन चक्रवर्ती म्हणून त्यांना उपाधी देखील दिलेली आहे. सुरेख सुंदर डान्स त्यांनी देखील या ठिकाणी सेलिब्रेशन केलेलं आहे. सलग 3 चेंडूमधून 3 षटकार द्वारकनेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगला फटका. म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. कमालीची बॅटिंग. कमालीची बॅटिंग. सलामीचे दोन्ही गोलंदाज जहीन चौधरी यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. ज्याच्या बॅट मधून विद्यमान सरपंच देखील आहेत. सरवली ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच जहीन चौधरी यांच्याकडनं द्वारका तुम्हाला एक 500 रुपयाचा कॅच प्राइज आमच्याकडे आलेलं आहे. हे नारे 12 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त आता 13 धावांची गरज. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 54 धावांचं एक भलं मोठं लक्ष मात्र पहिल्या 2 षटकांमधून कमालीची बॅटिंग आपण पाहिली होती. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला तब्बल 18 धावा. त्यानंतर दुसरं षटक करताना रामू याच्या गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिल्या 23 धावा. अतिशय महागडा गोलंदाजी स्पर्धेतला. प्रमोद येतोय. आउट ऑफ इनसाइडचा फटका. वेल जज कॅच. आता मात्र अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातोय महत्वाचा फलंदाज संतोष दिवेकर याचं देखील मी कौतुक करून की कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय द्वारकनाथ.
कमालीचं क्षेत्ररक्षण संदीपच्या माध्यमातून ए, धावा, धावा, धावा. चला, चला, चला. रनवाला, रणजे, रनवाला. रनवाला जे. पहिला ball draw होता. किती दोन दापोडा ना रणमध्ये. 3 धावा देखील या ठिकाणी केल्या जातात. दापोडा रणजी शेवटची मॅच आहे ना प्री क्वार्टर फायनल. चला कालिकमाता खारबाव या संघाला देखील विनंती असेल आपण आपलं रिपोर्टिंग करा. यानंतर एक मॅच संपल्यानंतर तुमचा देखील सामना असेल. या ठिकाणी मात्र चेंडूला दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूने बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. आता येणारे चेंडू असतील 8 आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. गेली बाउंड्री. गेली बाउंड्री. आणि निश्चितच 2 शतरक्षणा बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकात. रांगोली गावात किरण दादाच्या नावात. पहिली ना बॉल. ठोक बॉल आहे. डीजे बंद करा तुझा. आता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. इन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 51 होते. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. तो फुल फुल पिऊन तेव्हा चाललो बी नाही तेव्हा. षटक क्रमांक 3 जर आपण पाहिलं तर 10 धावा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज सुनील येतोय. सुनील एक धाव कंप्लीट. दोन धावा देखील कंप्लीट. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. बघा आपण पाहिले होते 0 नाही एकच धाव. 2 राहिले. एक पाहिजे. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. गोट्याच्या बॅट मधून येतो हा बिग ब्लास्ट. कमालीचा फटका आहे. हार्ड लक जेडी स्पोर्ट टेमगर पडाय. गुड लक गावदेवी रांजोळी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच यायचं आहे.